नंतर धाफलकावर जर आपण पाहिलं तर 31 धावा धाफलकावर आहेत। अजूनही जर आपण विचार केला तर शेवटचं षटक रोहितच्या हातामध्ये बॉल आहे। गौरापूर मधनं अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवत मागच्या काही वर्षांपासून अगदी योग्यतेने खेळ करणारा खेळाडू रोहित सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय। श्रीराम गौरापूर सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल रोहितचं स्वागत आपल्या स्वॅगनं फेकून दिले बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार षटकार। चांगला फटका इथे साहिलच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला। रोहितचा पहिलाच बॉल ज्याला त्याने आसमान दाखवलं षटकारामध्ये परावर्तित केलं। या चेंडूला या षटकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती। या धाफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 37 सदरीचे आकड्यावर। थोडंसं भय हे तुमच्या मनामध्ये निश्चित निर्माण करतो फलंदाज जेव्हा पहिल्या चेंडूवर तुमच्या त्याच्याकडनं एखादा षटकार खेचला जातो। यावेळेस मात्र लोवर फुल टॉस बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉल चाललाय सीमा रेषा पार। इथे येतोय आणखी एक दर्जेदार षटकार 6। या षटकाराच्या मदतीनं आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 44। यावेळेस सलग तिसऱ्यांदा रोहितला दाखवलं गेले आसमान। साहिलच्या बॅटमधनं आलेला तिसरा दर्जेदार दमदार क्वालिटी स्ट्रोक षटकार। नाही यावेळेस मात्र सलगचा चौथा दूर सीमा रेषा पार। आता करावं तर काय। रोहितच्या विरोधामध्ये आक्रमण ते सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। 4 चेंडूमध्ये 4 गगनचुंबी आसमानी टोले इथे आपल्याला पाहायला मिळालेत आणि या 4 षटकारांच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोचली आहे। जसं रोहितचं सुरू आहे तसंच एन्काउंटर करणारी टोटल 56।